पिन ड्रॉप सर प्लीज जरा सर तिसऱ्यांदा जनता दरबार पार पडतो आज ठाण्यामध्ये, काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे? पहिला दरबार झाला खारकर आलीमध्ये, दुसरा झाला काशीनाथ घाणेकरमध्ये, तिसरा गडकरी रंगायत. गडकरी रंगायतन हे खरंच सेंटर प्लेस आहे आणि आज लोकांशी मी सुसंवाद साधतोय, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रश्न सुटते. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे काही विषय टॉपिक की जे वर्षानुवर्ष सुटलेच नाही आणि आता जनता दरबाराच्या माध्यमातून सुटण्याची चिन्ह आहेत असे काही. आता बाब असे आहे की काही बिल्डर लोकांना घरं पाडण्याकरता गोड बोलले आणि बिल्डिंग बनल्यानंतर सुद्धा त्यांना घरं मिळाली नाही. तशा प्रकारचे अर्ज महापालिका अधिकाऱ्यांच्याकडे जोशी साहेबांकडे दिलेत, पोलीस स्टेशनला सांगितलं. पुढच्या महिन्यामध्ये ज्याला दरबार होईल त्याला याचा शहानिशा होईल. सर ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने खड्डे पडलेले आहे, विशेष म्हणजे घोडबंदर असो किंवा कासारवाडी असो या ठिकाणी, आणि ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका होती, भूषण गवईंनी सुनवाई करायला सांगितलं, जर एक टोल नाक्यापासून जर दुसऱ्या टोल नाक्या जाण्यापर्यंत तुम्हाला 11 तास लागत असेल तर 150 रुपये कशाला द्यायचे? ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने खड्डे पडले त्याला कशा पद्धतीने बुजवावे, काय निर्णय? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी मांडलेली भूमिका योग्यच आहे, परंतु काही रस्त्याची जी स्ट्रेंथ असते ती कमी वजनाच्या गाड्यासाठी असताना त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये हेवी गाड्या जातात आणि त्याच्यामध्ये खड्डे पडतात. आता एकूणच गाड्यांची टनेज हे वाढलेलं आहे आणि त्या अनुषंगानं जे खातं आहेत म्हणजे PWD आहे, MSRDC आहे, महानगरपालिका आहे, हे त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. सर, दिवा प्रभाग समिती अंतर्गत शील्ड डॅगरमध्ये हायकोर्टाच्या आदेशानंतर अनेक अनधिकृत बांधकामाला पाडण्यात आला, त्यामध्ये अनेक लोक याच्यामध्ये उद्ध्वस्त देखील झालेले आहे, परंतु महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी याला बढावा दिला होता त्या अधिकाऱ्यांमध्ये आतापर्यंत कारवाई झाली नाही. विषय की आज जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये 60% लोक अनधिकृत बांधकामावर राहतात. ती 60%. मुंबई अतिशय सुंदर शहर, टप्प्याटप्प्याने दर 5 वर्षांनी मुदत वाढवली गेली आणि अभय दिलं गेलं. आता आजच्या स्तराला 2015 पर्यंत बांधलेले इमले राहण्याकरता त्यांना अभय देण्यात आलेले आहे. आता बाब अशी की ही गोष्ट खरी आहे, तुमच्या मताशी मी सहमत आहे की ज्या वेळेला बांधकाम होतं त्याच वेळेला थांबवलं तर लोक फसणार नाहीत आणि लोकांच्या टाकलेल्या पैशाचा सुद्धा म्हणजे अपयोग होणार नाही आणि मटेरियल नुकसान होतं, म्हणजे ते नॅशनल लॉस आहे. एकूणच भविष्यकाळामध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील की कुठलेही बांधकाम अनधिकृत असेल ते सुरुवातीला ते तोडण्यात यावं. सर, आता आम्ही उपाय काढलाय की खड्डे आणि ह्याच्यापासून वाचण्यासाठी तुम्ही ट्रॅफिक डायव्हर्शन भिवंडीवरून करा आणि अवजड वाहतूक 12 ते 6 अशी वेळ त्यांनी सुचवली. तर काय झाले की दुर्दैवानं मुंबई शहरामध्ये जो FSI वाढवला गेला, रस्ते तेवढेच राहिले परंतु लोकवस्ती वाढत चालली. आणि हे तर काहीच नाही, ज्यावेळेला मुंबईमधल्या पूर्ण इमारती ज्यावेळेला पूर्ण होतील त्यावेळेला मुंबईमध्ये खालून रस्ता, वरून रस्ता आणि अजून वरून रस्ता असे विविध एलिव्हेटेड रोड बनवायला लागतील तर याच्यावर समस्यावर मात होईल. या बाबतीमध्ये ज्या वेळेला जिथे नापसंती व्यक्त करायची मी केलेली आहे, माझं असं म्हणणं होतं प्राईम मिनिस्टर यांच्या योजनेतून पंतप्रधान आवास योजना काय शहरामध्ये बांधायची गरज आहे. आता समृद्धी महामार्ग मोठा झाला, मुंबई पुणे रस्ता मोठा झाला, त्या आउटस्कटला अशा प्रकारच्या लोकांना नेलं असतं तर उलट आतल्यात जाण्याचा प्रवास, आता तुम्ही घोडबंदरवरून येताना कधी 2-2-2.5 तास लागतात, मग त्याच्याऐवजी रस्त्याला काय म्हणजे जो अहमदाबाद रोडकडे जाताना तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या जागा तिथे एक वस्ती तिथं उभा राहा ना. खरं आहे की ज्याला तिथून वाहतूक वगैरे झाली तर लोक पसंत करते राहायला. आपल्या मताशी सहमत आहे मी, एक अतिशय लोकांची अडचण होते, परंतु याच्यापुढे भविष्यकाळात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. केंद्राने कलम 130 याला सुधारणा करून एक बिल आणलं, त्याच्यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि जर मंत्री कुठल्याही गुन्ह्यामध्ये सापडले तर त्यांना 30 दिवसाच्या आतमध्ये याच्या काँग्रेसने याचा विरोध केलेला आहे. काँग्रेसने मी खरं म्हणजे आता मॅडमने विचारलं, एका महिला भगिनींनी प्रश्न विचारला म्हणून मी ते नाकारला नाही, अदरवाईज पॉलिटिकली या गोष्टीवर मी अजिबात भाष्य करत नाही.
तशाला की त्यासाठी आमच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, ते आपल्याला उत्तर देतील. त्याला भविष्यामध्ये भाजप पक्ष ठाणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वाढणार आहे. नाही, भाजप महाराष्ट्रात ना देशामध्ये वाढणार आहे आणि शक्य झालं देशाच्या बाहेर पण वाढवा. ओके ठाण्याचा भविष्यामध्ये भाजपचा महापौर ठाण्यामध्ये बसणार. हे बघा प्रश्न आम्ही सगळीकडे महापौर बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत, ऐकला का? परंतु ती लोकशाही प्रक्रियेप्रमाणे लोकांनी आम्हाला स्वीकारलं पाहिजे. लोक स्वीकारतील असा आम्हाला विश्वास आहे. सर्व ठिकाणी तुम्ही म्हणता की महापौर आमचा बसेल, परंतु महापौर तो तुमचा भाजपचा असेल की महायुतीचा असेल? आता शक्यतो आमची इच्छा महायुतीचंच आहे, परंतु ज्या ठिकाणी प्राबल्य आमच्या पक्षाचं आहे त्या ठिकाणी आम्ही आग्रह धरणार. उपमुख्यमंत्री म्हणतात की महिन्याच्या जाऊ दे ना, हे बघा वर्षाच्या अखेरीस मेट्रो धावणार आहे. आता मी बोललो ते जास्त झालं. बरे ओके नमस्ते सर हिंदी बता दीजिए.